नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आपल्या चॅनलमध्ये तुमचे मी स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू। लाडू बनवण्यासाठी घेतलेले साहित्य बघा। 100 ग्रॅम मखाना, 250 ग्रॅम बदाम, पिस्ता 50 ग्रॅम, शेंगदाणे 100 ग्रॅम, काजू 100 ग्रॅम, मनुके 50 ग्रॅम, खोबरे 250 ग्रॅम, खजूर 400 ग्रॅम, तीळ 100 ग्रॅम, अक्रोड 100 ग्रॅम, जर्दाळू 50 ग्रॅम, गूळ 100 ग्रॅम व अंजीर 100 ग्रॅम घेतले आहे। आता आपण एका कढईत 1 चमचा तूप घालू आणि काजू, पिस्ता आणि बदाम हे तिन्ही एकत्र करून भाजून घेऊ। अशा प्रकारे भाजून घ्या की थोडासा त्याचा कलर चेंज दिसला पाहिजे, थोडासा हलकासा। कसे भाजलेत बघा, अशा प्रकारे भाजून घ्या। हे काढून घेते मी। आता कढईमध्ये तूप टाकायचे नाही। शेंगदाणे टाकले आहेत मी। शेंगदाणे पण चांगल्या प्रकारे भाजून घेते। बघा कसे भाजले आहेत। अक्रोड टाकून घेते, ते पण भाजून घ्यायचे। अक्रोडला पण जास्त भाजायचे नाही। बघा कसं भाजलं आहे। अशा प्रकारे काढून घ्या। आता मी तीळ भाजून घेते। तीळ मात्र चांगले भाजून घ्या, चटचट आवाज येईपर्यंत असं भाजून घ्या। आणि तीळ जर कच्चे राहिले तर त्याचा वास वेगळा येतो, त्यामुळे तीळ चांगले भाजून घ्या। थोडेसे फुगतात पण तीळ भाजल्यावर बघा। आता खोबरे भाजून घेऊ आपण। खोबरं असं भाजा, खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे, त्यातला कच्चा पण गेलंच पाहिजे, नाही तर खोबऱ्याचा पण वास येतो कच्चा राहिलं तर। त्यामुळे खोबरं पण भाजून घ्या। सारखं हलवत राहा। आता मी खजूर भाजून घेते। खजूर मधल्या बिया काढून घ्यायच्या। खजूर पण व्यवस्थित भाजून घ्यायचं।
चिकट असल्यामुळे ते सुट्ट होत नाही आहे. भाजल्यावर हळूहळू होत जाईल. आता जर्दाळू भाजून घेते मी. जर्दाळू पण थोडंसं हलकं भाजून घ्यायचं. हे सगळं मंद आचेवर भाजून घ्यायचं, कारण की फुल गॅस केलं तर सगळं करपून जातं आणि टेस्ट येणार नाही, आणि त्यातील जे बी विटॅमिन्स आहेत ते सगळे जळून जातील. त्यामुळे मंद आचेवर भाजून घ्यायचं सर्व. चॅनल आवडलं सबस्क्राईब करा. आता मी मनुके भाजून घेते. मनुके पण भाजत असताना थोडे थोडे हलके फुगतात, त्याप्रमाणेच भाजून घ्या. रेसिपी आवडल्यास लाईक पण करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. बघा कसे मनुके दिसतात भाजताना. मी मनुके थोडेसेच भाजले, कारण की जास्त फुगलेले नाही आवडत मला म्हणून. आता अंजीर भाजून घेऊ. सुरुवातीला मी काजू, बदाम, हे तीळ वगैरे भाजून घेतले आणि नंतर गोड पदार्थ सगळे भाजून घेतले. अंजीर, जर्दाळू आणि हे खजूर. हे चिकट सगळं, कढई खराब होते आणि चिकटतं म्हणून. अंजीर भाजल्याच्या नंतर शेवटी मखाना घेतला मी भाजायला. मखाना पण चांगला खरपूस असं भाजायचा. मखाना पण हे बघा, मखाना घेतला आहे मी. आधी जर आपण खजूर वगैरे भाजून घेतलं असतं तर नंतर कढई खूपच खराब झाली असते आणि भाजता आल्या नसत्या ह्या वस्तू. म्हणून मी सुरुवातीला त्या वस्तू भाजून घेतल्या ज्या चिकट नाहीत, आणि नंतर पुन्हा गोड सगळ्या वस्तू भाजून नंतर लास्टला मखाना भाजून घेतला. बघा आता मखाण्याचा कलर बदलतोय थोडा थोडा. मखाना असा भाजून घ्यायचा, ते असं खरपूस झाला पाहिजे, म्हणजे मिक्सरमध्ये टाकताना वाटल्या जाईल लवकर. आणि ह्या सगळ्या वस्तू एकत्र टोपल्यामध्ये मी टाकत गेले, जसं भाजत गेले तसं टाकत गेलेली मी. आता आपण लास्टला गूळ टाकू. कढई भरपूर गरम आहे. आता मी गॅस बंद करून गूळ टाकते आणि थोडंसं हलवते, तर गुळाला आपोआप पाणी सुटेल. आणि गुळाला पाणी सुटतं. आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा नाही, नॉर्मल गूळ गरम करून घ्यायचा. बघा, आणि सर्व साहित्य बघा एकत्र केल्यावर असं दिसतं. हे थोडं थोडं साहित्य घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्यात थोडंसं गूळ घालून मिक्सरला काढून घ्यायचं. बारीक मिक्सरला काढून घेतलं ना, त्याचं वाटण खूप छान दिसतं आणि त्या वाटणाचे लाडू बनवायचे आपण. आता बघा, हे मी मिक्सरला काढून घेते. बघा असं झालंय, मिक्सरला काढून घेतलं. आता याचं मी लाडू बांधून घेते. मऊ असं सर्व मिश्रण झालं आहे. एक एक करून याचे लाडू बांधून घेते. किती छान लाडू बनतायत बघा.
एवढ्या सर्व मिश्रणाचे 60 ते 65 लाडू बनतात. तर मला दाखवण्यासाठी 4 ते 5-6 लाडू बनवले आहेत मी. बघा किती मस्त बनले आहेत लाडू. थोडं थोडं यातून तेल पण निघतं. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.